आज आपण पाहणार आहोत स्टेट बँकचा रिझल्ट, त्यानंतर मार्केट स्ट्रक्चर आणि आउट परफॉर्मिंग सेक्टर आणि त्यामधील एक स्टॉक, आणि आपण स्टॉकला पण डिटेल अनालिसिस करणार आहोत आणि मार्केटला पण आज डिटेल अनालिसिस करणार आहोत. आणि जी आपली सिरीज आहे विकली मार्केट प्रिडिक्शन, यावरती आपलं स्वागत आहे फ्रेंड. आणि व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला फ्रेंड, आपण चार्ट वरती जाऊया, पाहूया मार्केट काय करत आहे. तर आपल्याला दिसत आहे फ्रेंड, आपल्याला दिसत आहे इथे जो स्टेट बँकचा रिझल्ट आलेला, जो 3 फेब्रुवारीला जो रिझल्ट आलेला, तर आपल्या निव्वळ नफा जो झालेला नेट प्रॉफिट हे 9,163 कोटी रुपयांचं जे प्रॉफिट झालेलं आहे स्टेट बँकला. पण जे प्रॉफिट आहे हे मागच्या वर्षीच्या तुलनेत, मागच्या वर्षी जे प्रॉफिट झालं ते 14,205 कोटी रुपयाचं जे प्रॉफिट झालं होतं. 14,205 कोटीचं जे प्रॉफिट झालं होतं याच्या तुलनेत 35%, हे कमी आहे. तर आपण प्राइस ऍक्शन, आपण हा झाला रिझल्ट. आपण आज पाहू प्राइस ऍक्शन. प्राइस ऍक्शन काय म्हणते मार्केटमध्ये हे आपण पाहू. आपल्याला मार्केट दिसत आहे इथे एक मार्केट दिसत आहे. हा झाला मंथली चार्ट, आणि मंथली चार्टवर आपल्याला दिसत आहे इथे ट्विझर टॉप बनवताना मार्केट दिसत आहे. आणि विकलीवरती आपल्याला एक डबल टॉप बनवताना मार्केट दिसत आहे. आणि जो डेली चार्ट आहे, डेली चार्टची जी मार्केट स्ट्रक्चर आहे, हे आपल्याला एक डबल टॉप बनवताना दिसत आहे. आणि जो हा टॉप आहे, ह्या टॉप वरती आपल्याला एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल दिसत आहे. आणि RSI चा 60% हा रेजिस्टन्स वरती आहे. त्यामुळे एक मार्केटमध्ये आपल्याला एक अलर्ट अलर्ट राहण्याचे सिग्नल दिसत आहेत मार्केटमध्ये. आणि जे एक वन साइड रॅली होती मार्केटची, ही आपल्याला एक कुठेतरी पॉज घेताना दिसत आहे. म्हणजे मार्केटचे स्ट्रक्चर असते दोन प्रकारचे, जे मार्केटचे स्ट्रक्चर हे दोन प्रकारचे असतात. एक असते एक स्ट्रक्चर जे असते, एक असते कंटिन्युएशन पॅटर्न, आणि एक असते रिव्हर्सल पॅटर्न. तर जे कंटिन्यू हे जे कंटिन्यू जे मार्केटचे स्ट्रक्चर आहे, हे आपल्याला आता एक कुठेतरी पॉज घेताना दिसत आहे. म्हणजे मार्केटचे कंटिन्युएशन म्हणजे असे, आपण अशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो कंटिन्युएशनला. आणि रिव्हर्सल म्हणजे असे, रिव्हर्सलला आपण अशी ट्रेडिंग करू शकतो इथे ब्रेकआउट वरती. तर आपल्याला तर आपल्याला एक डबल टॉप बनवताना निफ्टी दिसत आहे, मार्केट दिसत आहे. आणि एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल पण आहे, त्याला एक हे करणारी, म्हणजे रेजिस्ट करणारी. तर आपण एक अलर्ट राहण्याचे आपल्याला सिग्नल दिसत आहे. आणि आउट परफॉर्मिंग जर का आपण सेक्टर पाहिले, तर आउट परफॉर्मिंग सेक्टर आपल्याला दिसत आहेत. ते म्हणजे पहिले म्हणजे मेटल. मेटल आपल्याला दिसत आहे, एक ऑल टाइम हाय वरती मेटल सेक्टर दिसत आहे. आणि हे ऑल टाइम हायचे ब्रेकआउट देताना मेटल सेक्टर आपल्याला दिसत आहे. त्यामुळे एक मेटल सेक्टरकडे आपण पाहू शकतो. त्यानंतर 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 पीएसयू जो निफ्टी पीएसयू सेक्टर एक आउट परफॉर्म करताना दिसत आहे. आपण या सेक्टरच्या स्टॉककडे पण पाहू शकतो, या सेक्टरकडे पण आपण पाहू शकतो. त्यानंतर एनर्जी सेक्टर आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसत आहे. आपण एनर्जी सेक्टरकडे पण पाहू शकतो. म्हणजे आपल्याला 3 सेक्टर आउट परफॉर्म करताना दिसत आहे. एक म्हणजे मेटल सेक्टर, दुसरं म्हणजे पीएसयू सेक्टर, आणि तिसरं म्हणजे एनर्जी सेक्टर. आणि तर आपण आज स्टॉक पाहणार आहोत, या सेक्टर मधला कोणता आहे, आपण कोणत्या स्टॉककडे वॉच करू शकतो. तर आपल्याला तो दिसत आहे जिंदाल स्टील. हा स्टॉक आपल्याला ऑल टाइम हाय वरती निघताना दिसत आहे. आपण या स्टॉकला डिटेलमध्ये अनालिसिस करू, मार्केटला पण अनालिसिस करू, आणि या स्टॉककडे पण पाहू. या स्टॉकला आपण कुठे बाईंग करू शकतो, या स्टॉक कुठे आपण स्टॉप लॉस लावू शकतो, हे आपण पाहू. तर पहिले आधी आपण पाहू मार्केट फ्रेंड. मार्केटचा हा आहे मंथली चार्ट. आपल्याला मंथली चार्ट वरती दिसत आहे एक ट्विझर टॉप बनवताना दिसत आहे मार्केट. म्हणजे या कॅन्डल हे झाली डोजी कॅन्डल, आणि हे सेकंड कॅन्डल पण आपल्याला डोजी दिसत आहे. पण ती त्या दोन्ही कॅन्डलचा जो हाय हा सेम दिसत आहे. म्हणजे याला एक एक ट्विझर टॉप पॅटर्न म्हणतात. आणि हे थोडंसं साईन डेंजर आहे. आणि वीकली चार्ट वरती आपल्याला दिसत आहे, वीकली चार्ट वरती आपल्याला दिसत आहे डबल टॉप बनवताना. तर याकडे आपण लक्ष देऊ शकतो. म्हणजे मार्केट एक
थोडस रिव्हर्सल पॅटर्न दिसू शकते, करेक्शन दिसू शकते आपल्याला मार्केटमध्ये. आणि आणि जो डेली चार्ट आहे, डेली चार्ट वरती आपल्याला दिसत आहे, डेली चार्ट वरती आपल्याला दिसत आहे एक डबल टॉप. डबल टॉप वरती इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल पॅटर्न पण आपल्याला दिसत आहे इथे. आणि ह्या कॅन्डलला जर का फॉलो थ्रू आला तर आपल्याला एक थोडीशी करेक्शन दिसू शकते, मार्केटमध्ये करेक्शन दिसू शकते. आणि आपला जो मूव होता बजेट, बजेटचा जो एक्सपेक्ट केलेला आपण मूव होता, हा आपल्याला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला. पण तो मूव म्हणजे मार्केट काय करत आहे, गॅप एरियावरती रेजिस्टन्स हे एक स्ट्रक्चर बनवत होतो. आणि जो आणि जो दुसरा दिवस आहे बजेटच्या दुसऱ्या दिवशी एक मार्केटने हे त्या स्ट्रक्चरचे ब्रेकआउट देणे ऑल टाइम ह्याच्या वरती मार्केट जाऊन मार्केटने एक रिजेक्शन दिलेलं आहे आपल्याला. आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलने आपल्याला एक रिजेक्शन दिलेलं आहे. या कॅन्डलचा जर का फॉलो थ्रू आला तर एक मार्केटमध्ये आपल्याला एक करेक्शन दिसू शकते. तर आपण स्टॉक जो पाहिलेला स्टॉक आहे या स्टॉक कडे पाहू. हा स्टॉक आहे म्हणजे जिंदाल स्टील. या स्टॉकने या स्टॉकने ऑल टाइम हायची ब्रेकआउट दिलेला आहे. आणि ऑल 2009 पासून चा जो आपल्याला एक मल्टिपल इयरची ब्रेकआउट पण दिसत आहे. आणि या स्टॉक मध्ये कप पण दिसत आहे. आणि जी आपल्याला इथे जी व्हॉल्यूम दिसत आहे, या व्हॉल्यूम इथे एक अक्युमुलेशन झालेली व्हॉल्यूम आहे. त्यामुळे या स्टॉक कडे आपण पाहू शकतो. आणि आपल्याला जो हा एक नेकलाईन एरिया आहे, नेकलाईन एरिया आपल्याला एक मस्त मस्त एक मस्त एक ब्रेकआउटने दिसत आहे. एक चांगल्या ब्रेकआउटने एक आपल्याला ब्रेक करताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला याच्यात एक वॉच करू शकतो, याला पाहू शकतो. डेली वरती पण आपण पाहिले तर बऱ्याच दिवसापासून हा नेकलाईन एरियावर ती वर्क करत होता. बऱ्याच दिवसापासून हा जो स्टॉक आहे हा नेकलाईन एरियावरती आपल्याला एक कन्सॉलिडेशन करताना दिसला. आणि आता कुठेतरी या स्टॉकने त्या नेकलाईन नेकलाईनला ब्रेक केले. आणि आपण या स्टॉक कडे पाहू शकतो. आपण या स्टॉकला कशी ट्रेड करू हे आपण पाहू. तर आपला जो सेटअप आहे फ्रेंड, हा सेटअप आहे इनसाइड बार सेटअप. इनसाइड बार सेटअप आहे. तर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे या हे जे नेकलाईन आहे, नेकलाईनच्या एक तर वरती पाहिजे इनसाइड बार, एक तर खाली इनसाइड बार पाहिजे. तर आपल्याला एक्झॅक्ट नेकलाईन वरती इनसाइड बार दिसत आहे मंथली चार्ट वरती. तर आपण इनसाइड बारच्या मदर बारच्या हाय वरती एंट्री घेणार. आणि मदर बारचा लो आपण एसएल लावणार. जर का हा एसएल मोठा होत असणार तर आपल्याला इनसाइड बारचा एसएल पण आपण लावू शकतो. तर या स्टॉकला आपण पाहू शकतो, या स्टॉकला वॉच करू शकतो. हे माझं एक रेकमेंडेशन नाही आहे, हे माझं फक्त एक पर्सनल व्ह्यू आहे, माझं पर्सनल अनालिसिस आहे. आपण जर का आपल्याला या स्टॉक मध्ये जर का ट्रेड करायचं असेल तर आपण या स्टॉक कडे पाहू शकतो. आणि व्हिडिओ माझं हे रेकमेंडेशन नाही आहे. जर का व्हिडिओ आपल्याला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतो आपण. या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा. थँक्यू फ्रेंड, हॅव अ नाईस डे.